9ला गेलो 12 वाजता. आणि आमच्या ताईंनी ह्यांनी किती काम केलंय रात्री जाताना. ताई किती एवढी गुणी नेलती जाताना सगळी नीट करून आणली. 500 रुपयाचं काम केलंय रात्री. आज न्यायची का व आज आणा म्हणली पोरं. बघा मैत्रिणींनो 500चं काम केलं रात्री 500चं. आणि आमच्या तिकडल्या ताईनी बी त्यांनी बी नेलत. त्यांनी तुम्ही किती नेलत ताई? ताईनी बी 150 3 किलो 300 म्हणजे जवळजवळ 400 म्हणजे जवळजवळ 4 किलो 300 ग्रॅम कमी. ताईने बी 200चं काम केलंय रात्री. मला पण दुकानात आपला ग्रुप आहे का नाही सगळ्यांचा. आपला ग्रुप नीट केलं 50 रुपये मिळतात. बघा म्हणजे रात्रीच्या रात्री ताईने 500चं आणि ह्या ताईने 200चं म्हणजे 700 रुपयाचं काम केलंय दोघींनी रात्री नाईट शिफ्टने. नाही की गडीभर गळपा मारत मारत करायचे नीट. तर मटेरियलच्या लय ऑर्डरी पडल्यामुळं रेट ही लय ऑर्डरी आल्यामुळे आमच्या दाजीने एक डिसिजन घेतलाय. आता काय व मीटिंग उद्या आहे आता. कशाची? बैठक बसवायची आमची. तसं नाही झालं दाजी घरीच राहणार आहेत आता 2 महिने. 2 महिने सगळं नियोजन करून व्यवस्थित करून सगळ्याला जिथली तिथं कामाला लावून. लाडूच्या लय ऑर्डरी पडल्यामुळे दाजींनी सांगितलं की मी घरी राहतो. दिवाळीपर्यंत लागणार ना लाडू बांधू डिंकाचं. दिवसात मी 1000 लाडू बांधून मेलं. कमिशन माझं आहे तेवढं आहे म्हणजे मला 1000 लाडू. आता ताई किती होते सांगा दिवसात बांधू? किती दिवसात 1000 लाडू नाही बांधलं तिथनं पुढे बोलायचं. ती माझ्या पद्धतीने बांधणार. तुमच्यापेक्षा गोल पण येणार आणि मजबूत पण येणार. ताई आपल्याला किती लाडू बांधून होते तो दिवसात? किती होते तुम्हाला सांगा. नाही किती लाडू बांधून होते? 2 गमेली 20 आम्ही 20 किलो लाडूच्या वर बांधू शकत नाही. 100 लाडू थोडी 100 लाडू. बर मी 1000 लाडू बांधतो. बर भाऊ आता ना हानत्यान धरू मागणं ठोका टाकत्यान म्हणत्यान हे धुवाय नाही. भाऊ चालू कुठं तरी आज आमुष आहे म्हणून कांड पण ठेवलं. ये गुंटूर दीपून दादा आल्यात माझे. या लय दिवसात ना आला इकडे गेलो होतो. हा कसं वाटलं लाडू? एकच नंबर तुपातलं. अगं मैत्रिणींनो हे बनवतच होती बनवायचं हे तुपात डिंकाचं. डिंक म्हणजे कसला डिंक आहे बाहेर लागते थांबले खाऊच वाटतंय पाणी पिले फुगलू ठीक असलाय हातात घेऊन दाव की सगळ्यांना. एकच नंबर आहे मैत्रिणी दावते की काही मैत्रिणींना हाताला तूप दाखव लागलं का? लागलं हे तर दिसतंय चमकते. आणि ही तर एकच नंबर आहे. ही बांधलं नाही अजून ती बनवत होते. बनवायचं चाललंय तर आलाय ते. मग आता मी तरी काय करू एक बी नाही शिल्लक. रात्री ती ख्रिश्चन कॉलनीतल्या ताईसाहेबांना सकाळी 9:30ला लागायचं होतं. त्यांचं मुलगी आज अमेरिकेला जाणार होती. रात्री दिले बनवून 9:30 वाजता. काय म्हणतो मग कसं वाटलं तुला सगळं? आहे आता मसाला तर काय जग प्रसिद्ध झालाय कुणी बी घेते. आता ही लाडूचा प्रोजेक्ट बी जोरातच चाललाय म्हणायचा. लाडू मसाल्यापेक्षा जास्त जातात इथं. लाडू एकदम भारी लागते. इतके ऑर्डर आल्यात ना. छायाताईने दुबईवरनं 12 किलोची ऑर्डर टाकली आहे. सासरला त्यांनी दुबईवरनं त्यांनी फोन केला छायाताईचं तू यायच्या आधी गरज चालता. त्यांच्या सासरला 6 किलोची ऑर्डर टाकली आहे आणि माहेरला 3 किलोची. का माहितीये का नवरात्रात मुली नाहीत कायनला पाठवते त्या. मग त्यांनी तिकडून ऑर्डर टाकली आहे. अमेरिकेच्या ताईसाहेबांनी पण टाकली. तुला मी दाखवते. पुरींनी आयांना द्यायचं असतं ना फराळीचं. मग ज्या काय जणांना जाता येत नाही मग त्यांनी तिकडून पाठवली या. म्हणजे आका तिथली तिथं जवळची जवळ तू ही करशील देशील. पंढरपूरला 6 किलो जंक्शनला 3 किलो. जंक्शनला 3 किलो द्यायच्यात इथं.
माणसं म्हणतात भाव आलाय तरी आका तपलंच गुराळ. नाही नाही असं की आलू मस्त झालंय. हाय मसाला बाकीचे व्हिडिओ मधनं बघतात सगळेजण घ्या. हाय की तुझा नंबर चॅनलवर सगळेजण घ्या. घ्या एकदा तुम्हाला मदतीला यावं लागेल सगळ्यांना. लय लोड नाही काय, कारण का लोड नाही राखल्यावर काय करायचं. लाडू खाल्ल्यावरच कळतंय की क्वालिटी काय. मसाला ज्यांनी आता घेतलाय त्यांनी पुन्हा पुन्हा घ्यायला लागले. ते डबल येतात ऑर्डर. मसाल्याचं काय नाही आणि लाडूचं बी काय नाही. लाडूच्या बी लय येतात. आता काजू चालू करते नवीन. काजूचा बी तू बघितला ना डाबा. होलसेल मध्ये द्यायचं. होलसेल मध्ये का चल कसं झालंय माहितीये की दाटी तर दोडकं मोठं व्हायला लागलं. ये अलीकडं जेवायची राहिली आहे. हा याला काळजी माझी जेवायची. जेवण की म्हणलं कुठं जायचंय. नाही कुठे त्यात लोक सांगू कारण परत आणि मग सरप्राईज नको द्यायला माणसाला. कारण नको सांगू दे की त्याला सरप्राईज. नंतर सांगतो. आता त्याला काय होतंय तेव्हा. स्टोरी आधीच फोडण्यात मजा नसते. वेब सिरीज मध्ये मी नाही येणार तुझ्या वेब सिरीज मध्ये. आता माझं काय राहिलंय तेव्हा. तुझं नाही काय राहिलं ते आहे. ते स्टोरी बनवतोय ना. त्याची स्टोरी बनवतोय. स्टोरी बनवायचं चाललंय. माझं म्हणणार किती आगाला चेळलं यांनी. सांगेन परत निवांत सांगेन. गंमत आहे होय. पण आता घेतलेलं तर नको दाखवाय. नको बाबा एवढं तू खर्च करायचा आहे. काय नाही मैत्रिणींना मला घेऊ ना. मला मोबाईल घ्यायचा या. तिला काय म्हणलं आज मी फोन घेणार आहे. तिला म्हणलं तुला एक घेऊ. तिला बी एक घ्यायचं आहे. असं नियोजन झालंय. म्हणजे सहज बोलता बोलता आता विषय निघाला. आम्ही इकडे गेलतो खाली उंडवली जाता आलतो. तिला म्हणलं फोन बिन बदल जरा क्वालिटी नाही अमकं तेमकं तर नको म्हणती. चल म्हणलं तुला घेऊन दे तू एक. तिला विश्वासच नाही. अहो तिने माझ्यासाठी पहिले एवढं केलं राव एवढं. तिला साधा फोन मी घेऊन जाऊ शकत नाही. वेब सिरीज काय केलं तुझ्यासाठी काय ग तो एवढं आमच्यासाठी केलं लागा. काय नाही केलं. काय केलं आता काय केलं काय त्यांना माहिती. सगळ्या गोष्टी सांगायच्या नसते त्या. होय ते दिसत आपलं कसं जसं आहे तसं जे बघितलं त्यांना कळतं. पुढे दिलंय राहिले अजून नाही दिलं. पण ह्याला विचारा मी आजपर्यंत मागितलं नाही. तिने मागितलं नाही आणि मी बी दिलं नाही. दाजीला अजून मी माहित नाही. दाजीने वेब सिरीज आखी बघितलीच नाही. सगळी दुनिया बघती पण दाजीने बघितलीच नाही. त्यांना माहितीच नाही. असं चाललंय आम्ही तर बाहेर अजून बघू. ती बरोबर काय कर जेवली नाही सकाळ तर ना अजून जेव बुजले तर अर्ध राहिलं तिथं. लई राडा चाललाय माझा. लाडूच्या ह्याच्या लई ऑर्डर पडले तिथं. मला तर काय मला सुसा नाही. ऑर्डर तिला आणि ऑर्डर द्या तुम्ही. मसाला असू द्या लाडू असू द्या. व्हिडिओ तुझ्या कॅमेरा तुझ्या हाताने दाखव. असं दाखवलं देव काय काय चाललंय असं समोर कॅमेऱ्यात दाखव. दाखव. हा मग दादा आमचा मोबाईल घ्यायला आलाय बघा. म्हणलं अक्कल घेऊ म्हणजे अक्कलच्या हातनी घेतला ना टिक तुझा टिकतो. हो पहिला 2 वर्ष गेला तुझ्या ह्याने घेतला होता. तर त्याच्या आधी माझा 4 महिन्याला फोन आता त्याच्यावरती तू एकदा घेऊन गेली दिलता ना मला. ती 2 वर्ष टिकला कम्प्लीट. आता परत सुरुवात झाली. आज दोघं चालू आहे घ्यायला. दोघंच पिन नाही दिलं म्हणली. सगळं काम मैत्रिणींना घरी सगळं काम पेंडिंग ठेवून आलोय. ॲपलचं घ्यावं म्हणलं. चला आता बघू कसं काय. आणि आधी ह्याला घ्यायचं आहे मग मला घे. आधी तुला घे. चल बघ घेतला बाया मोबाईल. किती वाजलं बाळा. ते पुढं आलं परत 7 वाजले. 7 नाही 7:42 8 वाजले मैत्रिणींनो. आणि फायनली आमच्या दादाने मोबाईल घेतला. तिला फ्रीज घ्यायचा होता. घेऊ की आता चालतो. आणि तुझा मोबाईल चालतो.
तुझं लय असतं देवाला आपण निवांत घेऊ दिवस नाही म्हणतो ना दीपक पण आला. दीपक काय म्हणतो मग? भारी वाटलं आणि खरंच आनंद झालाय बरं का. माझ्या मनासारखं झालं. काय झालं मी लय भारी झाला असू दे. परमेश्वर आपल्या भल्यावर सांग की त्याला काय तवा. छान वाटलं माझ्या मैत्रिणींना. बरं वाटलं. माझ्या दादाचा एकदाचा मोबाईल घेतला आणि लय भारी मिळाला आम्हाला. मोबाईलचं लय गाणं वाजत होतं. हा आता तुम्हाला दाखवते कसं आहे ते. साहेब आमचे पैसेच घेऊन हातात बसले. ते पण पैसेच घेऊन बसले हातात. लय मागल कुणी बी मला पैसे नाही मागत आहे त्यांना माहिती. बंडल ते माझ्याकडे हो फक्त अक्काच्या पासून त्यांनी घेतलं. पण आला ना न्यायला. नको म्हणलं तरी आलाय. त्याला लय काळजी बहिणीची. ते म्हणत होती नको तो मला. त्याच्या हाताने घेतल्या टिकतो. आज एवढी मोठी लाखाची वस्तू घ्यायची म्हणजे सोपं आहे का? ॲपलचं 1 लाख. मी काय एवढी महत्वाची का मग? 16 नवीन मॉडेल न्यू. हा त्याला म्हणलं नको माझ्या मागे लय काम आहे तू जा. पण नाही. आता फोन लावतो तुम्हाला. हा सरांनी घ्या. कलर तुम्ही म्हणसाल पसंत नाही पण बरं आहे त्याला. काय म्हणतात दाजी मग? एक फोडा दोघं जण. ॲपलचं एवढा मोठा लाखाचा फोन घ्यायचा. चेअर जरा 2000 आणि दादा ह्याला किती पेमेंट भरावं लागले फक्त? फक्त 1,02,000 1 रुपया कमी. हा ह्यांना म्हणलं तुम्हाला एक घेऊ आपण दिवाळीत. दुबईला गेले. हो बघू आता दिवाळीचं ह्याच्यावर सीजन कसं उरकतो त्याच्या ह्याच्यावर. चल फोड की आता बाळा. इथं का तिकडं? चला चला हां पहिल्यांदा ॲपल फोन जिंदगीत घेतला. हां उलटही केलं. 16+ नवीन आलेलं मॉडेल. यस दाखवा. काय राव फोन ह्याची बॅटरी किती चालते? चालू करणार पहिलं बी ॲपल आहे आपल्या. यस हे 2